गावामध्ये एक श्रीमंताचं लग्न होतं आणि त्या श्रीमंताचं खूप मोठं लग्न असल्यामुळं भला मोठा हजारो समाज त्या लग्नाला आलेला. आता दुपारची वेळ होती. काही गरीबाची मुलं शाळेतून आली आणि ती म्हणले, अरे राम्या, अरे श्याम्या, आज खूप श्रीमंताचं लग्न आहे आणि आपण जर त्या ठिकाणी गेलो तर आपलं पाची पक्वान्नाचं जेवण मिळेल, आपण जायला पाहिजे. त्या मुलांनी काय केलं, 5-6 मुलांनी दप्तर आपले दरवाजा लावला होता, त्या दरवाजा सापटीवर 8 घरामध्ये टाकले आणि ते लग्नाला ते मुलं निघालेले आहेत. खूप मोठा समाज जमलेला आहे. लग्न लागणं आणि पंक्ती बसल्या जेवायला. उदाहरण आहे बरं का, पटवून द्यायचे फक्त. आता गरीबाची लेकरं यांना कोण चांगले मोठ्या पंक्तीला कोण बसून देणार सांगावं? हा, कोण नाही बसून द्यायचं. आणि जेवणासाठी पंक्ती बसल्या आणि मांडवाच्या एका कोपऱ्याला त्या 5-6 मुलं जेवण्यासाठी बसलेल्या. तेवढ्यात त्या नवरीचा एक पाहुणा, मोठा श्रीमंत पाहुणा आणि मोठा गाडी घेऊन त्या ठिकाणी आला आणि पंक्ती बसलेल्या आहे. तेवढ्याच काही शेवकांनी सांगितलं, मार्गाला मालक, आपले पाहुणे आलेले आहेत, श्रीमंत पाहुणे आले, चला आम्हाला त्यांच्या जेवणाची सोय करायला लागेल, पंक्तीला बसून घ्यायला म्हणजे त्यांना. पण मंडपामध्ये काही जागाच नव्हती बसायला. हे मुलं ज्या ठिकाणी बसलेले त्या मुलाला त्या सेवकाने उठवून दिलं आणि ते पाहुणे त्या ठिकाणी बसवलं. ते मुलं जेवायला बसायचं होतं पण उठवून दिले आणि ते मुलं एक मांडवाच्या कोपऱ्याला आणि झालरीच्या सावलीला एका बाजूला ते 5-6 मुलं जेवायला बसलेले आहेत. पंक्ती चालू झाल्या, पाची पक्वान्नाचा भव्यता आहे. त्या मुलाने जेवायला बसले, जेवायला सुरुवात केली. आता गरीबासाठी काय करला कसं, पाची पक्वान्न चांगलं त्यावेळेस खायला मिळत नव्हतं. आता भरपूर मिळते, कोणी उपाशी राहत नाही. पण त्यावेळेस राम म्हणतो, श्याम, गुलाबजामू खायचे असतं, आपल्याला कधी भेटत नाही. दुसरा म्हणतोय, पाणी पिऊ नको जास्त, बासुंदीचे द्रोण तोंडाला लाव. येथे असे पोटभर ते मुलांनी जेवण करून अगदी तृप्त झालेले आहे. 2 वाजले, कडक उन्हाचा ऊन पडलेला आहे आणि जेवण झालं तर ते मुलं गावात निघाले. पण लग्न होतं 2 किलोमीटर अंतरावर आणि ते गावामध्ये अगदी त्यांच्या मुलामध्ये पायामध्ये चप्पल नव्हती. गरीबाची मुलं आणि पळत चालले, पाय भाजत आहेत. जिथं थोडीशी सावली दिसत त्या ठिकाणी ते म्हणून उभं राहायचे आणि परत पळत चालायचे. पळत असताना, चालत असताना अनवाणी ते लेकरं गावाच्याकडे एका शेतामध्ये आणि काही महिला त्या शेतीमध्ये खुरपायचं काम करत होत्या. ते मुलं पळत आले तर त्या माऊलीनं पाहिलं, त्या महिलांनी पाहिलं आणि म्हणले, अरे आपले मुलं शाळेतून आले, लग्नाला गेलेत, गोड खाल्ला असेल, तेलकट खाल्ले असेल, ऊन लागलं असेल, त्यांना तहान लागली असेल आणि नेमकी ते खुरपाय जी होते त्या एका महिलाचा मुलगा होता. त्यामध्ये तहान लागली सर म्हणजे त्या मुलाला आणि तिने काय केलं, एक लोटका भरला आणि पाणी घेऊन त्या मुलाकडे धावत धावत पळत आली. आहे जवळ आल्यानंतर त्या महिलाने आपल्या 2 चपला काढल्या त्या 2 मुलाला उभा राहायला दिल्या. एक चप्पल एक मुलगा उभा राहिला. बारकाने मुलं मोठी चप्पल होती आणि तिथे उभा राहिले आहे. पण पाणी देताना त्या आईनं स्वतःच्या मुलाला पहिलं पाणी दिलं आहे. मुलाला पाणी दिलं आणि नंतर ते उरलेल्या दुसऱ्या मुलांना पाणी दिलं. म्हणजे कोणावर प्रेम आहे जास्त, स्वतःच्या मुलावर आहे. आपुल्याचा कळवला आणि
हरी